ती रात्र मात्र आम्ही अख्खी जागून काढायचो. आम्ही आमचं राहतं घर पण घाण ठेवलेलं होतं. त्यावेळेस मात्र मला असं वाटलं की आता सगळं संपलंय. आमच्या सगळ्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. लास्ट मी 8वी शिकलेली आहे. ज्यावेळेस माझ्या 8वीचा पेपर झाला आणि मी निर्णय घेतला की शिक्षण सोडायचं आणि मग मी ठरवलं की म्हणलं मी लावणी करणार. खूप भावुक पण होत होते, खूप ह्या गोष्टीचं मला खूप वाईट पण वाटत होतं, पण माझी अडचण होती आणि मी मजबूर पण खूप होते. माझे पाय सुजायचे. मी तेवढी लहान असताना मी 2-2, 3-3 किलो घुंगरं बांधायची, नाचायची. लोकांचा बघायचा दृष्टिकोनच चेंज झाला. आपल्यातलं जर एखादं पुढं जात असेल ना तर मग त्याचे पाय का खेचायचे, त्याबद्दल अशी अफवा का करायची. की ट्रोलिंग करणारे तर भरपूर असतात, सपोर्ट करणारे खूप कमी असतात. कधी कधी तर असं व्हायचं की एक महिना 15-15 दिवस मी घरच्यांचं तोंड पण मला दिसत नव्हतं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा माझी लक्ष्मी म्हणजे माझे घुंगरू माझ्या हातात आले. त्यावेळेस मला इतकं काही माहिती नव्हतं की बॉन्सर सोबत न्यावं लागतात किंवा काय असतं. माझी नवीनच सुरुवात होती, माझा पहिला शो होता. मला इतकं वाईट वाटलेलं, मी इतकी रडले. जोपर्यंत माझं मन मला साथ देत नाही तोपर्यंत मी थोडे दिवस शो स्टॉप केले. आता मध्ये नुकतंच मी ब्लॅक घोडा सॉन्ग केलेलं आहे. ते सॉन्ग पण खूप व्हायरल गेलं आणि मी टी सिरीज मराठीला पोरगी आहे मी भन्नाट जन्नाट हे पण सॉन्ग केलं. प्रसिद्धी ही कोणाकोणाला रातोरात मिळते तर कोणाकोणाला अख्खं आयुष्य गेलं तरी मिळत नाही. प्रसिद्धी मिळणं जितकं अवघड असतं ना तेवढंच अवघड त्याला जपणंही असतं. संघर्षाच्या तालावर पावलं टाकली, लावणीच्या ठेक्यावर स्वप्ने नाचली आणि आज डीजेच्या बीटवर यशाची एंट्री गाठली. नमस्कार, मी तुम्हा सर्वांची लाडकी नृत्यांगना ऐश्वर्या जाधव. मी आज इथे माझ्या पर्सनल लाईफबद्दल काही गोष्टी तुम्हाला बोलण्यासाठी आलेली आहे. तर ग्रोमोशन टीमने मला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे खूप आभार. बालपणीचा काळ हा माझ्यासाठी खूप संघर्षाचा ठरला. आमची परिस्थिती पण इतकी नव्हती की आम्ही 5 बहीण भाऊ होतो. 4 भिंतीचं एक घर होतं, त्यावरती वेज पडलेले पत्रे होते. त्यात आम्ही आई-वडिलांसोबत आनंदाने राहायचो. पण पावसाळ्याचा काळ आला की मात्र तो खूपच त्रासदायक होता. ज्यावेळेस जोराचा पाऊस यायचा, त्यावेळेस पत्र्यातून येणारं पाणी आमच्या 5 बहीण-भावांच्या अंथरुणाखाली, आई-वडिलांच्या अंथरुणाखाली यायचं. ती रात्र मात्र आम्ही अख्खी जागून काढायचो. कधी एकदा सकाळ होईल किंवा कधी पाऊस थांबेल याची आम्ही आवर्जून वाट पाहायचो. माझं शिक्षण पण जास्त झालेलं नाही. मी ज्यावेळेस 3री-4थी मध्ये होते त्यावेळेस आमची परिस्थिती तर अशी पण नव्हती. माझा एकच ड्रेस होता त्यावेळेस जिल्हा परिषदला, निळा आणि व्हाईट कलरचा फ्रॉक. तर ते पण फाटलेला होता. माझी आई टेलर होती. माझी आई हॉटेल पण बघायची वडिलांसोबत, टेलरिंगचं पण काम करायची. तर ती काय करायची, असे जे कपडे असतात ना तर त्या कपड्याला नाही का असं छोटंसं फाडतात आणि त्याला मग ते जिथं माझा ड्रेस फाटलेला आहे ना तिथं ती त्याला शिवायची. म्हणजे थोडक्यात आम्ही म्हणजे आपल्या भाषेमध्ये, आमच्या लातूरच्या भाषेमध्ये त्याला ठिगळं म्हणतात. तर ती तसं ठिगळ छोटंसं असं फ्रॉकला लावायची. तर 3 वर्ष शाळेमध्ये मला एकच फ्रॉक होता आणि 3 वर्षामध्ये त्या फ्रॉकला 5 ते 6 ठिकाणी ठिगळ होतं. कधी इथं असायचं, कधी इथं वरती असायचं, कधी इथं खाली फ्रॉकला ठिगळ असायचं. तेच ड्रेस घालायचं. मग सगळ्याची परिस्थिती बघितल्यानंतर माझी आई कधी-कधी आम्हाला संध्याकाळी खायला पण नव्हतं भेटत. तर माझी आई काय करायची, छोटंसं असं थोडंसं मिरचू घ्यायची. मग त्या मिरचूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग ते बोटाने असं कालवायचं. मग तो शेरवा व्हायचा. असं थोडक्यात की लाल पाणी वगैरे. मग ते त्यात आम्हाला चटणी टाकून दिली की त्यात आम्हाला चपाती किंवा भाकर चुरून खाऊ घालायची. आम्हाला 5 बहीण भावाला ती तिच्या हातानेच खाऊ घालायची. आणि त्यानंतर कधी-कधी तर परिस्थिती अशी होती की चटणी पण नसायची. मग ती काय करायची, थोडंसं मीठ घ्यायची आणि मिठामध्ये 2-3 थेंब तेलाचे टाकायचे आणि ते मिठाला लावून आम्हाला 5 बहीण भावाला खाऊ घालायची. ते सगळं बघून मला खूप वाईट वाटायला लागलं. मग एक वेळेस मी आईला बोलले की हे सगळं आपण थांबवू मम्मी, मी काहीतरी करते, मी लावणी वगैरे चालू करते, मी बघते काहीतरी, मी पण हातभार तुम्हाला लावते. मोठ्या भावाचं शिक्षण बंद करणं तर शक्य नव्हतं. शेवटी समाजाचा मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. मुलगा खूप लाडका पण होता माझा भाऊ, की त्याचं शिक्षण बंद करणं तर शक्य नव्हतं आणि ते मला माहीत होतं. मग मीच आई-वडिलांशी बोलले आणि मी निर्णय घेतला की शिक्षण सोडायचं, फॅमिलीसाठी काहीतरी करायचं, त्यांना हातभार लावायचा. मग आई मला बोलत होती की नको, तू शिक, तू खूप मोठी होशील, तू हुशार आहेस, शाळा करतेस, तू खूप अभ्यास करते आणि मला चांगली टक्केवारी पण मिळायची शाळेमध्ये.
पण मी बोलले, नाही मम्मी, की अशी परिस्थिती आहे, जी मी भोगते, जी भैया भोगतोय, ते आपले माझे लहान बहीण भाऊ भोगायला नको. आणि मग मी ठरवलं, की म्हणलं मी लावणी करणार. त्यावेळेस मी निर्णय घेतला आणि जस्ट माझं लास्ट मी 8वी शिकलेली आहे. ज्यावेळेस माझा 8वीचा पेपर झाला, तर मला 78% पडले होते 8वीला. आणि मग मी सांगितलं सरांना, की सर मी शाळा सोडते आणि मी शाळेमध्ये येणार नाही. मग मी लावणीला सुरुवात केली. मी एक ग्रुप जॉईन केला लावणीचा. मग आम्ही लावणी करायचो. जिथं मी लावणी करायची त्यावेळेस मी फर्स्टला बॅकग्राऊंड म्हणून डान्सला होते. का तर मला इतका डान्स जमत नव्हता आणि लावणी म्हणलं की लोकांचा बघायचा दृष्टिकोन पण जरा खूप वेगळाच होता. लावणीला बॅकग्राऊंडला सुरुवात केली. त्या काळात मला वाटतं बॅकग्राऊंडला काही इतके पैसे पण मिळत नव्हते. पण जे काही मला कुणी मी छान नाचले, छान परफॉर्मन्स केला म्हणून मला कुणी ₹20 द्यायचं, कुणी ₹10 द्यायचं, की बाळा तू खूप छान नाचले, तू खूप छान नाचते. म्हणून ते पैसे दिले की मी ते उत्साहाने घरी यायची. मम्मी बघ मला आज ₹10 मिळाले, मम्मी बघ माझा डान्स आवडला, मला आज ₹10 दिले. असं म्हणत म्हणत परत मी बॅकग्राऊंडला जे नाचत होते तिथून मी डान्स शिकले. मला लावणी ज्यावेळेस परफेक्ट यायला लागली त्यावेळेस मग मी लीडला आले. आणि लीडला आल्याच्या नंतर 1,500, 1,000 असं चार्जेस लावणीला चालू झाले, की जे लीडला जी लावणी करतात, जे 1 लावणी 2 लावणी शो आमचा खूप असतं. लावणीमध्ये मुजरा असतो, गवळण असते, पारंपरिक लावणी असते, बैठकीची लावणी असते, छक्कड असते, जुगलबंदी असते, सवाल जवाब लावणी असते. हे सगळं चालायचं. आणि ह्यामध्ये जे मला जातं किंवा जे मी चांगलं करते माझ्या वाट्याला फक्त तेवढंच यायचं आणि मी ते करायचे. मग त्यात मला कधी 1,000 मिळायचे, कधी ₹500 मिळायचे, कधी कधी तर लावणीत काम पण नाही मिळायचं. मग जेवढे पैसे मिळतील मी घरी द्यायची. आणि घरी त्यावेळेसची कंडिशन अशी होती की 1,000-500 बी झोक नव्हते. त्यावेळेस 1,000-500 म्हणजे खूप होते, की आपलं लेकरू करते, आपलं लेकरू 1,000-500 कमवते. आणि कुठेतरी मी पण समाधानी होते, की माझी बहीण भाऊ शिकतायत, माझ्या बहीण भावाला ते 4 पैसे लागतायत, ते खूप मोठे होतील, त्यांना खूप शिकवायचे, मोठं करायचे. माझ्या डोळ्यात फक्त तेवढंच एक स्वप्न होतं, की आई-वडिलांचं पण चांगलं करायचं, त्यांचं हॉटेल बंद करायचं. आता मी करते ना, आता हॉटेल पण नाही चालवलं पाहिजे त्यांनी. आणि नुसतं हॉटेलच म्हणून नव्हतं, माझी आई इस्त्री पण करायची, टेलरिंग पण होती, माझे पप्पा हॉटेल चालवायचे. परत ते सगळं झाल्याच्या नंतर काही कारणामुळे आम्ही आमचं राहतं घर पण घाण ठेवलेलं होतं. त्यावेळेस मात्र मला असं वाटलं, की आता सगळं संपलंय आणि आता मी पण हारले, की आपण जे करतोय हे पण कमीच पडायला लागलंय आणि राहतं घर पण आपल्याला घाण ठेवावं लागले आपल्या मम्मी पप्पाला. त्यावेळेस मात्र आमच्या सगळ्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. आणि मग मी आईशी बोलले, की मम्मी काय झालंय, असं का करायचंय? त्यावेळेस एक थोडा मेडिकल इश्यू होता माझ्या लहान भावाचा, त्यामुळं आम्ही घर घाण ठेवलं होतं. मग ज्यावेळेस आई मला बोलली त्यावेळेस मग जास्त माझ्यावरती लोड पडला, की आता कसं करायचं? पण ज्याच्याकडं घर घाण होतं त्या माणसाने सांगितलं होतं, की तुम्ही हॉटेल वगैरे चालवू शकता, तुम्ही हॉटेल हे ते तुमचं कंटिन्यू चालू ठेवा. त्यावेळेस मग जास्त लोड पडला. आई म्हणली, की आता आम्हाला पण करायचं आहे दिदू, की तू आराम करत जा. माझे पाय सुजायचे. मी तेवढी लहान असताना मी 2-2, 3-3 किलो घुंगरं बांधायची, नाचायची. त्यामुळे माझे पाय पण सुजायचे. आई बोलायची, की तू थोडे दिवस आराम कर, आम्ही करतो. पण मी थांबले नाही. आई-वडिलांसोबत मी करायला लागले, करत होते. ज्या काळात मी एका टायमाला लावणी करत होते, त्या दिवशी मी एकाच दिवशी 2-2, 3-3 ग्रुप जॉइन करायला लागले. कधी ह्या ग्रुपमधून लावणी करून आले, माझं काम संपलं, तिथं माझी लावणी झाली, की लगेच चेंज करून बॅग उचलली, की लगेच दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं त्यांच्याकडं. त्यांची लावणी करायची. मग त्यांचं कधी काम झालं, की लगेच दुसऱ्या ग्रुपमध्ये. असं करत मी ग्रुप पण बदलायला लागले. पण त्यावेळेस लावणी कलाकार पण इतके होते, की कधी-कधी मला काम भेटायचं आणि कधी-कधी मी रिकामीच घरी बसायचे. कधी-कधी 8-8, 10-10 दिवस पण मी रिकामीच घरी होते. लावणीला एवढं काही नव्हतं. मग कधी-कधी मी ते सगळं झाल्यानंतर घरी आले ना, तर मग आमच्या गावी मी परत यायची. ज्यावेळेस काम नसायचं त्यावेळेस मी घरी 4-8 दिवस राहायला आली, की मग लोकांचा बघायचा दृष्टिकोनच चेंज झाला. मी हॉटेलमध्ये आई-वडिलांसोबत पण बसू शकत नव्हते. मला आई-वडील बोलायचे, "नको, नको, तू नको बसू, तू आत जा." मी बोलायचे, "हे का? हे असं कशामुळं? तू लावणी करते दीदी आणि तुझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज झालाय." मी बोलायचे, "यात काय असतं? आपण आपलं पोट सांभाळायसाठी किंवा जगायसाठी करतोय. आपण कायसाठी करतोय? मग का लाजायचं? का लोकांना भ्यायचं?" मग मी बोलायची, "नाही आता तू नको बसू, तू जा आत." ते मला बसू देत नव्हते आणि पप्पा पण बसू देत नव्हते. तर मनात खंत वाटायची. कधी-कधी तर असं व्हायचं, की 1-1 महिना, 15-15 दिवस मी घरच्यांचं तोंड पण मला दिसत नव्हतं. ना माझ्या फॅमिलीचं, ना माझ्या बहीण-भावाचं.
मी तिकडेच असायची, तिकडं राहायची खायची सोय होती आणि शेवटी लावणी करणार म्हणेल की आम्हाला कुठंच व्यवस्थित जागा पण नव्हती राहायला वगैरे. तरी पण एकच एकच साडीवरती मी 1-1, 2-2 महिने लावणी केलेली. एकच साडी नेसून त्या साडीला वेजं पण पडले तर आम्ही शिवायचं आणि माझी मम्मी टेलर असल्यामुळं मला ते शिवणकाम वगैरे येत होतं. मग मी ते सुई दोरा माझ्याच कंटिन्यू सोबत असायचा. मग कुठे साडी फाटली की मी त्याला अशी अशी धरायची, अशीच टाचायची. ते कधी-कधी नाचताना दिसत पण होतं. कधी पदराला होतं, कधी काष्टाला होतं आणि त्यावेळेस साडी नेसावी लागत होती. नऊवारी साडी, त्याला ढिगभर पिना लावावं लागत होत्या, काष्टा करावा लागत होता. हे इथं एवढं मोठं असं गोळा करायचं होतं, ते असं मोठी ढिरी वगैरे दिसायची आणि ती साडी ज्यावेळेस मला येत येत नव्हती, मला त्या नेसवायच्या. तर ते कटाळा करायच्या ग्रुपमधल्या पोरी, जे ग्रुपचे ओनर जे काय आहेत, की तुझं हेच आहे, तुला साडी नाही येत म्हणूनच तुला बोलू वाटत नाहीये, तुझ्यातच वेळ जातो, आम्हाला सगळं बाकीचं बघावं लागतं. आणि मग मी बोलले की ठीक आहे, मी शिकण्याचा प्रयत्न करते, स्टेप बाय स्टेप मला सांगा की साडी कशी नेसतात, मी प्रयत्न करते. पण हटमन अशा काही मुली पण होत्या, अशी काही होत्या बायका की ते काय करायच्या की मी त्यांना साडी नेसवा म्हणते म्हणून त्या काय करायच्या, पिना घुसवायच्या. कधी कधी पायात पिन घुसायची. आपण काष्ट्या वगैरेला अशा इथं पिना लावायचो, पदराला इथं वगैरे पिना लावायचं. तर त्या काय करायच्या की ही आपल्याकडे ती ना साडी नेसवा म्हणते ना, मग हिला आपण मुद्दामून पिना घुसवूया म्हणजे ही उद्या यायची नाही. मग ती मला ना कधी पायात पिना घुसायच्या, कधी मला इथे पिना घुसायच्या, कधी मला पिंडरीला पिना घुसायच्या. तर मी कधी कधी खूप भावूक पण होत होते. खूप ह्या गोष्टीचं मला खूप वाईट पण वाटत होतं. पण माझी अडचण होती आणि मी मजबूर पण खूप होते. मला ती साडी शिकणं काही एवढं सोपं नव्हतं. ती खूप मोठी नऊवारी साडी, 2 साड्या जोडून खूप मोठी नऊवारी साडी केलेली असायची आणि ते काष्टा वगैरे मला काही इतकं जमायचं नाही. तरी पण मी प्रयत्न करत गेले आणि नेसत पण होते. आणि ज्यावेळेस मला चांगली साडी नेसता वगैरे नाही आली, की मी नाही छान दिसले, की परत ते ओरडायच्या, की "तू अशी दिसती, तुझ्याकडं गळ्यातलं नाहीये, तुला पट्टा नाहीये, तुझ्याकडं कंबरपट्टा नाहीये, तुझ्याकडं घुंगरू नाहीयेत, तुला किती दिवस आम्ही द्यायचं, तू का घेत नाहीये, आमच्या जीवावर येती का तू?" ते इतकं कधी-कधी असं खूप मनाला लागायचं. मग मी ठरवलं, की ठीक आहे, एकतर पैसे मिळायचे नाही आणि माझ्याच पैशात मला ट्रॅव्हलिंग करावं लागायची म्हणून मी घरी पण 1-1 महिना जात नव्हते. मग मी ठरवलं, मी आमच्या ग्रुपमधले एक एक मुलगी जरा तिचं थोडंसं चांगली परिस्थिती होती. मग ती नवीन घुंगरू, नवीन साड्या वगैरे आणायची. तर मी तिला बोलले, की "मला तुझे घुंगरू विकत देशील का? किंवा तुझ्या साड्या विकत देशील का?" ती बोलली, "नाही, नाही, नाही. मी साड्या माझ्या साड्या मी कोणाला देत नाही आणि विकत नाही आणि आपली लक्ष्मी कधी कोणाला द्यायची नाही." ते लक्ष्मी कधी कोणाला नाही द्यायची, साडी देऊ शकत नाही, हे ऐकून तर इतकं वाईट वाटायचं. आणि मग मी थोडे 4-4 पैसे, जे पैसे मी घरी पाठवायचे आईला, कधी मी 200, कधी 100, कधी 50, त्यातले मी 10-20, ₹10-20 असे ठेवत राहिले. जे आमचे ग्रुपचे ओनर होते, मी त्यांना सांगितलं, की "सर मला थोडेसे घुंगरू हवेत आणि मला साड्या पण घ्यायच्यात." पण त्यावेळेस माझी साड्या घ्यायची कंडिशन नव्हती. मी त्यांना बोलले होते, की "मला तुम्ही जुन्या मुलींच्या किंवा कुणी टाकून दिलेल्या किंवा कुणाच्या फाटलेल्या वगैरे जरी साड्या असतील तर द्या. मी त्याला शिवल, मला शिवता येतात आणि मग मी ते शिवून घालेल." मी त्यांना बोलले आणि मग त्यांनी बोलले, की "ठीक आहे, तू नको लोड घेऊ आयशू, की ठीक आहे तुला घुंगरू हवेत ना, ठीक आहे मी करतो, तू मला थोडे-थोडे करून पैसे दे." आणि त्यावेळेस पहिल्यांदा माझी लक्ष्मी म्हणजे माझे घुंगरू माझ्या हातात आले. ज्यावेळेस लक्ष्मी हातात आली त्यावेळेस माझं मन इतकं भरून गेलं. अक्षरशः मी असे इथे घुंगरू लावून इतकी रडले, इतकी रडले, की मी माझी जितकी पण काही व्यथा आहे किंवा माझं जे जोडीदार आहे, जी काही आहे ते मी माझ्या लक्ष्मीलाच मानत चालले, माझ्या घुंगरालाच. तिथे तर माझे आई-वडील नव्हते, माझे भाऊ-बहीण नव्हते. मी सांगणार कोणाला? जे बी मग काही माझा पार्टनर आहे, जोडीदार आहे, मी त्या घुंगरालाच मानत चालले. आणि मुलींच्या फाटक्या-तुटक्या साड्या घेऊन मी शिवून ते वापरायला लागले. माझं लावणीमध्ये खूप नाव झालं होतं आणि भरभरून मला माळेगावच्या लावणीपासून खूप प्रेम पण लोकांचं मिळालं होतं. आणि मग मी ठरवलं, की आपल्याला लावणी करायची आणि आणखी खूप पुढं जायचंय. त्यामुळं मग डी-जे स्टेज शोच्या काळामध्ये मी पारंपरिक लावणी घेऊन स्टेजवरती उतरले. काही आयोजक होते, त्यांनी माझा शो ठेवला होता आणि मग मी तिथं त्यांच्याशी बोलले, की मला डी-जे शो नाही करायचा आणि मला लावणी करायची. तर त्यावेळेस ते बोलले, की "ठीक आहे मॅडम, आम्हाला पण लावणीची खूप आवड आहे आणि तुम्ही करू शकता लावणी, ठीक आहे चालेल." आणि ज्यावेळेस मी तिथे गेले आणि मग मी पारंपरिक लावणीला सुरुवात केली. ज्यावेळेस मी स्टेजवरती आले, त्यावेळेस पब्लिक इतकी चिरकत होती, ओरडत होती, "ऐश्वर्या आली, ऐश्वर्या आली." सगळं मला इतकं भारी वाटत होतं. पण मी पारंपरिकच वेशभूषा केली होती, पारंपरिकच सगळ्या गोष्टी केल्या आणि मी ज्यावेळेस स्टेजवरती उतरले, म्हणजे काय करतात, आपलं लावणी झाली, तोडा झाला. पण ते म्हणतात ना, की प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. काही लोकांना ते आवडलं, तर काही लोकांना ते आवडलं पण नाही.
काही लोक बोलले की वाव किती छान लावणी करते तू, किती छान करते मुलगी, लावणी खूप छान येते हिला, खूप छान करते. आणि काही लोक बोलले अरे हे काय करते, हे बघायला इथं कोण आलंय, हे काय लावलंय, हे काय, हे कोण बघणार आहे इथं बसून, की तुम्ही काहीतरी दुसरं करा, हे काय लावलंय तुम्ही, हे नाही बघवत आम्हाला, तुम्ही डीजे चालू करा, डीजे वरती गाणे घ्या. त्यावेळेस मी बोलले की नाही, मला डीजे नाही करायचा, मी पारंपरिकच करणार. नाही नाही, हे कोण बघणार आहे इथं, कोण बसणार आहे, तुम्ही डीजे चालू करा, डीजे वरती नाचा. मग त्यावेळेस मी बोलले की आयोजकांना की नाही प्लीज, मी डीजे नाही करू शकत, मी लावणीपासूनच इतकी पुढे आले, लावणीपासून मला नाव मिळालं, फेम मिळालं आणि मला लावणीच करायचे. त्यावेळेस मला आयोजक बोलले की हो मॅडम, ते तुमचं सगळं खरं आहे की तुम्हाला लावणी करायची किंवा लावणीपासून तुम्हाला नाव मिळालं, पण म्हणलं तुम्ही विचार करा, इथंच बसलेलं एक समजा इथे बसलेलं 1000 पब्लिक आहे, त्या पब्लिकमध्ये 500 पब्लिक असं असतं की त्याला लावणी आवडते, पण 500 पब्लिक असं असतं की त्याला लावणी आवडत नाही. मग तुम्ही या पब्लिकसाठी तुम्ही लावणी केली, मान्य करतोय मी, पण तुम्ही आता त्या पब्लिकसाठी पण डीजे करा ना. तर त्यावेळेस मी खूप विचार केला की आता काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर ते त्यांच्या आग्रहानुसार ठीक आहे बोलले. आपण जर लोकांच्या गावात जातो त्यावेळेस मला इतकं काही माहिती नव्हतं की बॉन्सर सोबत न्यावं लागतात किंवा काय असतं. माझी नवीनच सुरुवात होती, माझा पहिला शो होता. आणि मग ठीक आहे बोलले आणि मग मी डीजेवरती गाणं प्ले केलं, पाटलांचा बैलगाडा. आणि मग मी त्या गाण्यावरती ज्यावेळेस मी एंट्री मारली, माझी वेशभूषा तर तीच होती, लावणीचीच, पण तरी पण मी ते डीजेवरती केलं, पाटलांचा बैलगाडा मी सॉन्ग केलं. अरे बापरे, इतकी पब्लिक चिरकायला लागली, वरडायला लागली, शिट्ट्या वाजवायला लागल्या, अरे बापरे काय, टॉर्च लावायला लागले लोक, वरडायला लागले. ज्यावेळेस ते गाणं माझं संपलं त्यावेळेस परत चिरकत होते, ऐश्वर्या 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 मॅडमला बोलवा, ऐश्वर्या मॅडमला बोलवा, आणखी वन्स मोर घ्या, वन्स मोर घ्या. परत ते पाटलाचा बैलगाडा सॉन्ग वन्स मोर झालं. आणि त्यानंतर पण मी म्हणलं की आता बस ठीक आहे, आणि आता खूप वेळ पण झालेला आहे, आमचा तो शो 2.5 तास चालला होता. तर ते बोलले की मॅडम नाही, आता प्रेक्षकांची डिमांड आहे, खालून तुम्हाला लोक डिमांड करतायत की तुम्ही आणखी एखादं गाणं करा, आणखी एखादं. बोलले की ठीक आहे जाऊ द्या, मग ठीक आहे करूया एखादं गाणं. मग त्यांच्याच मर्जीनुसार झिंगाट गाणं लावलं होतं त्यांनी डीजेवरती, आणि मग मी ते झिंगाट पण गाणं डीजेवरतीच केलं. डीजे ते गाणं झाल्याच्या नंतर मग वाव मॅडम, तुम्ही दोन्ही पण खूप छान करता, तुम्ही डीजे पण खूप छान करता, तुम्ही लावणी पण खूप छान करता. आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला इतकं वाईट वाटलेलं, मी इतकी रडले की मी असं ठरवलं होतं की डीजे शोच्या काळामध्ये लावणीला इतकी ओळख मिळत नव्हती, किंवा लावणीची ओळख आता कमी होत चाललेली आहे. लोक सगळे आता डीजे शो लाईक करायला लागलेत, लावणीला इतकं खूप बघायचं म्हणजे आवड कोणाची राहिलेली नाही. आणि मी ठरवलं होतं की मला लावणीबद्दल आवड निर्माण करायची लोकात. जर मी व्हायरल झाले, मी लावणीपासून फेमस झाले, तर मी लावणी घेऊनच पुढं चालणार. मग त्यासाठी मी खूप रडले की मी मी काय करायला गेले होते. आयशू, तू लावणी करायला गेली होती, तू लावणी पुढं आणणार होती, तू डीजे का केलं, तू का नाचली डीजेवरती. खूप वाईट वाटलं. आणि त्यावेळेस मी विचार केला की काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. जोपर्यंत माझं मन मला साथ देत नाही तोपर्यंत मी थोडे दिवस शो स्टॉप केले. आणि त्यानंतर 8 दिवसानंतर मला कार्यक्रमासाठी एक कॉल आला. कॉल आल्यानंतर ते मला बोलले, त्यावेळेस मला इंस्टाग्राम वगैरे इतकं हँडल करायला काही येत नव्हतं किंवा जमत नव्हतं, किंवा मॅनेजर असतो, मॅनेजर ठेवावं लागतं, शोची मॅनेजमेंट दुसरा कोणीतरी बघतो. मग हे काही मला माहिती नव्हतं. कॉल आला आणि डायरेक्ट ते मी घेतला. ते बोलले की ऐश्वर्या जाधव मॅडम बोलतात का. हां मीच बोलते, कोण बोलतात तुम्ही. ते बोलले की मॅडम आम्हाला तुमचा शो ठेवायचा होता. हां ठीक आहे चालेल, पण मी पारंपरिकच करते. ते बोलले मॅडम कोण पारंपरिक बघायला लागले आजकाल, लोकांना डीजे पाहिजे, नवीन काहीतरी पाहिजे. मी बोलले नाही, मला माहिती आहे डीजे पाहिजे, पण मी पारंपरिकच करते, मला डीजे करणं होणार नाही. ते बोलले काय राव मॅडम तुम्ही बोलताय, आज जे तुम्ही फेमस आहेत किंवा आज तुमचा चेहरा नवीन आहे, ट्रेंडला आहे, म्हणून तुम्ही फेमस व्हायला लागलात, मग तुम्ही डीजे नाही, लावणी असं म्हणू नका. जी आज तुमच्याकडे संधी आहे, वेळ आहे, ते तुम्ही गमवू नका. उद्या परत तुमच्याकडे काय नाही राहणार. तुम्ही जर पारंपरिकच म्हणून बसले तर लोक ते नाही बघणार, लाईक नाही करणार त्याला. मी बोल नाही नाही, ते काही असू द्या, मला पारंपरिकच करायचे. तर ते समोरून असं बोलले, काय बोलताय राव तुम्ही मॅडम, येत नाही म्हणून सांगा ना सरळ की तुम्हाला डीजे शो येत नाही, तुम्हाला डीजेवर जमत नाही. तुम्ही काय सांगता पारंपरिक करणार, पारंपरिक करणार. डायरेक्टली सांगा की तुम्हाला डीजे जमतच नाही आणि तुम्हाला डीजेवरती काही येतच नाही. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि थोडा इगो हार्ट पण झाला. आणि मी विचार केला की का नाही येत मला, पण मला करायचं नव्हतं. म्हणून मी त्यांना डिमांड टाकली की ठीक आहे मी करते शो, डीजे शो म्हणताय ना, डीजे शो करते, 1.5 लाख रुपये द्यावे लागतील, शोचे चार्जेस आहे. मग ते बोलले की काय तुम्ही बोलता मॅडम 1.5 लाख, तुम्ही नवीन आहेत,
त्यांनी मला भरपूर मुलींचे नाव सांगितले की हे बघा किती सुंदर डीजे शो करते, तिचे कार्यक्रम एवढे असतात तरी ती तेवढे घेत नाही, हे बघा हिचे कार्यक्रम असे असतात तरी ती तेवढे घेत नाही, तुम्ही 1.5 लाख बोलताय. मी अमाऊंट जास्त का सांगितली होती का तर मला मुळात डीजे शो करायचाच नव्हता. पण त्यांनी बोलले की ठीक आहे चला, आता आम्हाला तुम्हाला आमच्या गावात आणायचंय, आम्ही तुमची बॅनरबाजी वगैरे केलेली आहे, ठीक आहे दिले 1.5 लाख रुपये, तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला. म्हणले की ठीक आहे चालेल येते. मग ते बोलले की आणखी एक बोलायचं होतं मॅडम तुम्हाला, की तुम्ही काय करा, त्यांनी 1-2 मुलींचे मला नाव सांगितले की तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करा, यांचं नाव टाका आणि बघा की त्यांची साडी कशी असती, त्यांची ज्वेलरी कशी असती, त्यांचे कमरपट्टे वगैरे कसे असतात, ब्लाऊज वगैरे तुम्ही हे सगळं नोटीस करा ना. आमच्या कार्यक्रमाला आम्हाला सेम तसंच पाहिजे. तुम्ही 1.5 लाख म्हणले, आम्ही 1.5 लाख द्यायला तयार आहेत, पण सेम तशीच वेशभूषा पाहिजे जे तुम्ही पारंपरिकमध्ये घालता, ते नऊवारी, ते काठपदर किंवा ते पट्टे वगैरे, हे आम्हाला असलं नको आहे. असलं काय आजकाल जास्त लोक काय बघत नाहीत, आम्हाला सगळं ते हवं आहे. मग त्यावेळेस मी बोलले की ठीक आहे. मग मी विचार केला की अरे बाबा हे असं आपल्याला कुठेतरी कमीपणा वाटतो की समोरचे आपल्याला आयोजक सांगतायत की तुम्ही ते साडी बघा, ते कसं काय बघा. आणि मग मी ठीक आहे करू, आता युगोता हाट झाला होता, करायचंच होतं. मी सुरुवात केली आणि मग आम्ही कार्यक्रम केला. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही गेलो आणि डीजेची मी पहिल्यांदा स्टेजच्या पाया पडून सुरुवात केली डीजेची. ज्यावेळेस मी एंट्री मारली, अरे बापरे असला धुमाकूळ उठला, पब्लिक खालून शिट्ट्या वाजवायला लागले, वरडायला लागले, इतका प्रतिसाद पब्लिकचा मला मिळाला. अरे बापरे, मी कधी विचार पण केला नव्हता की मला इतकं प्रोत्साहन पब्लिकचं मिळेल आणि पब्लिक इतकं मला लाईक करेल. आणि तो शो झाल्याच्या नंतर सगळीकडे चाललं होतं की मॅडम तुम्ही खूप छान करता, तुम्ही डीजे शो पण खूप छान करता. काही पब्लिक त्यात अशी होती की ती माझी बाईट बघितल्यानंतर खास लावणी बघायसाठी तिथं आले होते. तर ते सुद्धा पब्लिकनी माझं कौतुक केलं की मॅडम तुम्ही लावणी तर खूप छान करता, पण तुम्ही डीजे पण छान करता आणि डीजे पण आम्हाला आवडलं, तुम्ही छान करता, तुम्ही छान आहेत. माझ्यासोबत फोटो वगैरेच काढले. तर ते मला खूप छान वाटलं की अरे बाबा आपण का घाबरत होतो, आपण का म्हणत होतो की मला डीजे करायचा नाही किंवा मला डीजे नाही करायचा. आपण मुद्दामून चार्जेस पण जास्त सांगितले, पण तिथनं पण इतकी फेम मिळाली मला. तो इव्हेंट झाल्याच्या नंतर संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही थकून घरी आलो, मग आम्ही ते व्हिडिओ एडिट वगैरे काही करायचं माहिती नव्हतं. जेवढी स्टेप मला आवडली किंवा जेवढे छोटे छोटे पार्ट्स मी काढले होते त्यातले, ते मी इन्स्टावर टाकून दिलं. तर ते ज्यावेळेस व्हायरल गेले, एकच दिवसामध्ये मिलियनला व्हिडिओ लागला, मिलियनपर्यंत गेला. आणि तो दिवस माझ्यासाठी असा होता की त्या एका दिवसात मला इव्हेंटसाठी 15 कॉल आलेले की मॅडम तुमचा इव्हेंट ठेवायचा आहे, मॅडम आम्हाला इथे इव्हेंट ठेवायचा आहे, मॅडम तुम्ही आमच्या गावात या, मॅडम तुमचा बड्डे निमित्त ठेवायचं आहे, मॅडम तुमचा इव्हेंट आम्हाला इथं ठेवायचं आहे. त्यावेळेस मला खूप छान वाटलं की अरे आपण काय केलं आहे, आपण काही वेगळं नाही केलेलं. फक्त फरक काय पडला की पारंपरिक लावणीमध्ये आम्ही केस मोकळे सोडत नाही आहेत किंवा केस उडवत नाही आहेत आणि डान्स तर तेच आहे. आणि डीजेमध्ये काय केलं की मी केस मोकळे सोडले, थोडक्यात मी केस वगैरे उडवले आणि म्हणलं की ठीक आहे आपण डान्सच केलेला आहे, आपण काय वाईट नाही केलेलं. आणि शेवटी मी विचार केला की हे धावपळीचं जग आहे, जर ट्रेंडनुसार नाही चाललं तर इतक्या मोठ्या गर्दीत कुठं ना कुठं आपण हरवून जातो. आणि मग मी तिथून डीजे शोची सुरुवात केली. ज्यावेळेस मी पारंपरिक लावणी करून शो चालू केले होते त्यावेळेस मला सगळ्यांचे चांगले कमेंट्स होत्या. सगळ्यांनी मॅडम तुम्ही खूप छान करता, तुम्ही खूप छान पारंपरिक लावणी करता, तुम्ही असे म्हणजे तुम्ही आता या धावपळीच्या जगामध्ये जिथं डीजे शोची आवड आहे लोकांना, त्या काळामध्ये तुम्ही पारंपरिक लावणी जपता, तुम्ही खूप सुंदर करता. अशा कमेंट यायच्या, मला खूप छान वाटायचं, मी रिप्लाय पण द्यायची. पण ज्या वेळेस मी विचार केलता की बाबा आपल्याला ट्रेंडनुसार चालायचं आहे, नाहीतरी या गर्दीमध्ये कुठेतरी आपण पण हरवून जाऊ. त्यावेळेस मी ज्यावेळेस डीजेची सुरुवात केली, डीजेच्या कार्यक्रमाची किंवा डीजे शोची, त्यावेळेस मला ज्या लोकांना किंवा ज्या प्रेक्षकांना माझे पारंपरिक लावणीचे व्हिडिओ आवडायचे त्यांनी कुठेतरी मला एक ट्रोलिंगचा भाग झाला की त्यांना आवडलं नाही, की त्यांच्या कमेंट मला निगेटिव्ह यायला लागल्या की एक तुम्हीच होता, पारंपरिक लावणी जपत होता, मी तुम्हाला खूप छान नजरेने बघत होतो की इतक्या ह्या जगामध्ये की पारंपरिक लावणीला पण कुठेतरी तुम्ही ओळख देता, तुम्ही लावणी करता, तुमचं लावणी क्षेत्रातनं नाव झालं आहे म्हणल्यावर तुम्ही लावणीच घेऊन पुढं चालणार, पण तुम्ही पण त्यांच्यासारखेच निघले, तुम्ही पण त्याच मुलींसारखं करायला लागले, तुम्ही पण ह्या जगामध्ये हरवून गेलात, आम्ही खूप चांगलं समजत होतो तुम्हाला. हे अशा अनेक काही कमेंट चालू झाल्या, पण मी त्या कमेंटला रिप्लाय नाही दिला. पण त्या कमेंट्सवर मी आज असं बोलू इच्छिते लोकांना की कसं आहे की हे जग खूपच धावपळीचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. ट्रेंडनुसार जर चाललं, ट्रेंडनुसार तर आपण चालतो, नाहीतर या गर्दीमध्ये आपण कुठं ना कुठं हरवूनच जातो.
जरी मी लावणीतनं डीजे शो जरी चालू केले असतील ना, तरी मी माझ्या प्रत्येक डीजे शो मध्ये एक पारंपरिक लावणी घेते म्हणजे घेतेच. आणि त्या लावणीला पण मला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. मला माहिती आहे की मी लावणीने पुढे आलेली आहे आणि लावणी ही पारंपरिक आहे आणि मी ती जोपासते. माझ्या प्रत्येक शोला मी पारंपरिक लावणी, पारंपरिक वेशभूषामध्येच करते. आणि हे माझ्यासाठी इतकं सोपं पण नव्हतं. ज्यावेळेस डीजे चालू केला त्यावेळेस तर मला माझ्या जे फॉलोअर्स आहेत किंवा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या तर मला निगेटिव्ह कमेंट येतच होत्या. पण जे काही माझ्या म्हणजे आमचा ग्रुप होता जुना, जे पारंपरिक मुली होत्या, जे पारंपरिक ग्रुपचे ओनर होते किंवा त्या सगळ्यांचं त्यांना कुठंतरी खटकायला लागलं की हिनं पारंपरिक करत पुढे गेली. आम्हाला पहिल्यापासून डीजे शोचा विरोध होता. ही डीजे कशी करायला लागली, ही डीजे का करायला लागली, ही पारंपरिक घेऊन जात होती पुढं, हिला फेम मिळाली होती, हिला नाव मिळालं होतं, मग हिनं लावणीतच नाव करायचं होतं, लावणी घेऊनच ही पुढं जायला पाहिजे होतं, ही डीजे शोमध्ये का गेली, का केलं. मला इतके अडथळे आले, इतकं सगळ्यांचा, जे लोक मला आवर्जून बोलायचे ज्यावेळेस मी लावणी करायचे की तू खूप छान करते, तू लावणी लई छान करते, तेच लोक आता मला चिडायला लागले माझ्यावरती, जे आमचेच ग्रुपचे पारंपरिक आहेत, की लावणी करायला लागली काय, तिने चालू केलाय धिंगाणा, लावणी करायचं सोडून आता ती डीजे करायला लागली, तिला शोभायला लागले, केस काय उडवायला लागली. मग ह्या सगळ्या कमेंट्स वगैरे ते काय माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं का. तर माझी फॅमिली म्हणजे थोडक्यात मी माझी फॅमिलीच मानत होते, जे पारंपरिक लावणी करतात. आमचा एक ग्रुपच होता. मग ते कुठंतरी मला वाईट वाटायला लागलं होतं. पण मी त्यांना कसं सांगणार की करावं लागतं. आता मी तर काही वेगळं नाही करत. डीजे शो असेल, आपल्याला आपलं नाव करायचंय, कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची म्हणल्याच्या नंतर ते करणं गरजेचंच आहे, करावंच लागणार. पण तरी पण ते मला बोलणं बंद झालं हळूहळू की ही डीजे करायला लागली, हिला काय बोलायचंय, हे काय करायला लागली, हिनं डीजेमध्ये गेली, हे केस उडवायला लागली, ही काय आता पारंपरिक करते का, हिला नाही बोलायचं. मग ठीक आहे, मग तरी पण मी इग्नोर केलं की चला ठीक आहे, आपण केलंय ते. आणि मान्य आहे, मी मान्य करते की त्यांचा रुसवा किंवा जे त्यांचा राग आहे ते माझ्यावर साहजिक आहे, मी मान्य करते. आणि ज्यावेळेस मग परत मी डीजेमध्ये आले, मग डीजेमध्ये आले तर डीजेमध्ये ऑलरेडी पहिलंच कॉम्पिटिशन भरपूर होतं आणि त्यात मी उतरले. मग डीजेच्या ज्या मुली होत्या, ज्या काही आहेत मुली, परत त्यांना खटकलं की तर लावणी करत होती, ही डीजेमध्ये कशी काय आली, ही डीजे का करायला लागली, आम्ही इतकाला वर्ष डीजे करतो, ही नवीनच आली, हे आता डीजे चालू केले हिनी, मग हिची काय गरज आहे, हिनं जे करत होती तेच करायचं, डीजेमध्ये कशी काय आली, ही का करायला लागली डीजे. आणि ज्यावेळेस मला शो मिळायला लागले, मग एक मला शो होता माझा एका ठिकाणी, मला कोण्या मुलीचं नाव वगैरे नाही घ्यायचंय, असं बोलत बोलत मुद्दा निघला म्हणून मी बोलतेय की त्या शोला मी गेले आणि बाय चान्स तो शो खूप व्हायरल पण झाला. हे मला कोण काय बोललं काय नाही हे मला काहीच माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस आमचा शो झाला, मग त्यानंतर आम्ही जेवायला बसलो, आयोजकांनी आम्हाला जेवण दिलं. त्यावेळेस आम्ही पूर्ण टीम, माझा ग्रुप वगैरे आम्ही जेवण करायला बसलो. त्यावेळेस आयोजक बोलले की मॅडम अशा अशा मुलींचा फोन आला होता, आम्हाला खूप प्रेशर होतं, आम्हाला आमचा कार्यक्रम गाजवायचा होता, आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही करताल न करताल, आणि अशा अशा एका मुलीचा कॉल आला होता आणि ती बोलली की तुम्ही ऐश्वर्या जाधवला बोलवलंय काय, तुम्ही दादा ऐश्वर्या जाधवला बोलवलंय, तिला काय एवढं व्यवस्थित येत नाहीये, ती एवढं व्यवस्थित डीजे शो नाही करत, ती डीजे शो मध्ये नवीन आहे, तिला डीजे शोची इतकी काही माहिती नाहीये. आणि 2-3 वर्ष झालं मी तुमच्या इथं शो करते, मी आपला शो गाजलाय, आपला शो व्हायरल गेलाय, मी असं नाही म्हणत की मला बोलवा, पण तुम्ही नवीन मुलींना कसं काय बोलवता, शो फ्लॉप होणार तुमचा. मी सांगते दादा, तुम्ही कॅन्सल करून दुसरं आणखी कोण असेल जिचं नाव वगैरे असेल, जी डीजे शो परफेक्ट करते, तुम्ही तिला बोलवा. मग मी बोलले हां, असं कोण बोललं. ते बोलले की मॅडम असं एक जण बोलला आणि माझ्याकडे प्रूफ आहे, मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवतो. आणि त्या आयोजकांनी मला रेकॉर्डिंग ऐकवली. मग मला इतकं वाईट वाटलं की अरे बापरे, की आपण शो करतो, मी डीजे शो जरी करते, मला कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं नाहीये का, तर प्रत्येक मुलीचा हा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, त्यांचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, माझा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन वगैरे काही करायचं नाहीये. पण ज्यावेळेस मी रेकॉर्डिंग ऐकली त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की आपल्यातल्या आपल्यात पण मुली असं का करतात, की आपल्यातलं जर एखादं पुढं जात असेल ना, तर मग त्याचे पाय का खेचायचे, त्याबद्दल अशी अफवा का करायची की ते व्यवस्थित नाहीये, ती करत नाहीये. मी मान्य करते की मी डीजे शो मध्ये नवीन आहे, पण गेली 10 वर्ष मी लावणी करते, त्याचं काय, लावणीमध्ये तर मी परफेक्ट असेल ना. डान्स काही वेगळा नसतो, डीजे शो मध्ये पण तेच डान्स असतो, डान्स असा काही वेगळा नसतो. मी काय अश्लील काही चाळे करत नाहीये किंवा मी काही करत नाहीये, मी व्यवस्थित मला जसं सादरीकरण करायचंय, डीजे शो असू द्या किंवा लावणीचं असू द्या, मी ती करते.
आणि मी त्या सगळ्यांना पण हे सांगू इच्छिते की आपण काही वेगळं नाही आहे करत. लावणी पण तेच आहे आणि DJ शो पण. मी मान्य करते की मध्ये DJ शो ज्यावेळेस चालू झाले होते की पारंपरिक लावणी करणाऱ्यांवर उपासमारींची वेळ आली होती. सगळीकडे DJ शो चालू होते. सगळ्यांची डिमांड DJ शोची जास्त वाढली होती. तर लोकांना पारंपरिक लावणी वगैरे बघायचं थोडं कमीच केलं होतं. त्यांच्यावरती थोडा वाईट काळ आला होता. त्यावेळेस मी पण लावणीतच होते. लावणीच करत होते त्या काळाला मी पण. पण ते काय असतं ना, ते मला आज समजलं की सोशल मीडियाची ताकद काय असते. आणि परत ट्रेंडनुसार माणसांना बदललंच पाहिजे. आपण जर हेच करतो, हेच करणार, हां तुम्ही करा, तुम्ही दोन्ही करा. तुम्ही पारंपरिक लावणीही करा, तुम्ही DJही करा. आपल्याला DJ करायचे म्हणून आपण पारंपरिक बंद नाही केलं पाहिजे किंवा आपल्याला पारंपरिक करायचे म्हणून आपण DJ बंद नाही केलं पाहिजे. ट्रेंडनुसार चालायचंय ना, तुम्ही चला, पण तुम्ही दोन्ही घेऊन चला. आता नुकताच माळेगाव लावणी महोत्सवाचा कार्यक्रम झाला होता आणि तिथून मला प्रसिद्धी मिळालेली होती. तर तिथल्या आयोजकांचं असं म्हणणं होतं की ऐश्वर्या मॅडम आल्या पाहिजे, ऐश्वर्या मॅडमला बोलवा. आणि मी ज्यांच्या थ्रू किंवा ज्यांच्या ग्रुपने मी तिथं कार्यक्रम करायचे त्या ग्रुप ओनरचा मला कॉल आलेला की ऐश्वर्या की ते तिथं तू पाहिजे, ते म्हणतायत की आम्हाला ऐश्वर्या पाहिजे. तर मी त्यांच्या आग्रहास्तव तिथं गेले होते आणि मी तिथं एक गवळण केली होती. जशी माझी जुनी गवळण व्हायरल गेली होती, मुळीच नव्हतं काना, तशीच माझी ही पण गवळण तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, हे मी गवळण तिथं केली आणि ती पण खूप व्हायरल गेली. आणि तिथं परत मी एक सॉन्ग पण केलं होतं, नटीने मारली मिठी. आणि ते 2 झाल्याच्या नंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मी तिथं डीजे लावला त्यांनी आणि डीजेवरती मला करायला लावलं. तर मी तिथं प्रेक्षकांच्या आग्रहास्तव DJ पण केला. तर ते पण व्हिडिओ खूप भन्नाट असे व्हायरल गेलेले आहेत इन्स्टाला. मला प्रसिद्धी तर भरपूर मिळाली आणि त्याचबरोबर मला काम पण खूप मिळालं. आता मध्ये नुकतंच मी ब्लॅक घोडा सॉन्ग केलेलं आहे. ते सॉन्ग पण खूप व्हायरल गेलं आणि मी T-Series मराठीला पोरगी आहे मी भन्नाट झन्नाट हे पण सॉन्ग केलं. ते पण सॉन्ग खूप भन्नाट व्हायरल गेलेलं आहे. आणखी माझे 2-3 अपकमिंग सॉन्ग आहेत जे येणार आहेत. मला मूव्हीत पण एका काम मिळालंय मराठीमध्ये. ती मूव्ही पण माझा लवकरच येणार आहे. त्याचं शूट पण लागणार आहे. आणखी माझे काय ते 2-3 सॉन्ग आहेत, ते पण सॉन्ग यायचे राहिलेत. जे तुम्ही ऐश्वर्या आत्ता बघताय तेच तुम्ही नवीन लुकमध्ये यूट्यूब चॅनलवरती बी बघाल. माझ्या काही नवीन सॉन्गमध्ये आहे ते घरी बसल्या बसल्या TV वरती पण बघाल. आणि एक मला मूव्ही ऑफर झालेला आहे. पण जर तो मूव्ही झाला तर मोठ्या पडद्यावर पण तुम्ही मला बघताल. प्रसिद्धी ही कोणाकोणाला रातोरात मिळते, तर कोणाकोणाला अख्खं आयुष्य गेलं तरी मिळत नाही. प्रसिद्धी मिळणं जितकं अवघड असतं ना, तेवढंच अवघड त्याला जपणंही असतं. आता जे काही मुली आहेत ते लावणीचे ग्लॅमर पाहून किंवा DJ शोचे ग्लॅमर पाहून ह्या क्षेत्राकडे वळत चाललेले आहेत. मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की जर आवड असेल तर तुम्ही लावणी क्षेत्रामध्ये या. का तर या क्षेत्रामध्ये चांगलं सांगणारे पण भरपूर आहेत आणि पाय खेचणारे पण भरपूर आहेत. तुम्हाला इथं जितकं चांगलं वाटेल तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता लावणी क्षेत्रामध्ये, तितकं वाईटही आहे. तुम्हाला ट्रोलिंग पण फार होईल, तुम्हाला लोक नावं पण ठेवतील. काही लोक असतील की ते तुम्हाला लाईक करतील, तुम्हाला छान बोलतील किंवा प्रेम देतील. पण काही लोक असे पण असतील जे तुमचे पाय खेचतील, की तुम्हाला ट्रोलिंग करतील, की तुम्हाला एकदम असं हे करतील की तुम्हाला वाटेल की मी उगाच आले, नाही का. आवड असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात. ग्लॅमर पाहून काही गोष्टी करणं मला तर चुकीचं वाटतं. तुमची आवड असेल तर तुम्ही नक्की लावणी क्षेत्रात येऊ शकता, करू शकता. आणि हो, हे पण सांगते की ट्रोलिंग करणारे तर भरपूर असतात, सपोर्ट करणारे खूप कमी असतात. पण ट्रोलिंग झाली म्हणून तुम्ही कुठं थांबू नका, खचून जाऊ नका. उलटं त्यांच्या नाकावर टेचून तुम्ही आणखी पुढे जावा. की ज्यावेळेस कुणी काहीतरी बोलतं, पाय खेचतं, त्यावेळेस मी समजते की अरे आपण बरोबर योग्य त्या दिशेने चाललोय, त्यामुळेच ते आपले पाय खेचतात किंवा आपल्याला ओढतात. तसंच तुम्ही समजा आणि पुढे जावा. आणि हो, मी नेहमीच म्हणते की आपण कलेला जपलं तर प्रेक्षक आपल्याला नक्कीच जपतात. आणि त्याचबरोबर ग्रोमोशन टीमने मला इथं बोलवलं आणि तुम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.